नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2साठी अत्यंत आवश्यक असणारा घटक म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी निगडीत असणारा आपण वस्तुनिष्ठ प्रश्न या व्हिडिओमधून घेणार आहोत। चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 21, व्यक्तीच्या अंतर्गत शारीरिक प्रक्रिया कोणत्या स्वरूपाच्या असतात असे जिज्ञासा सातत्याने असणारा विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊन कोण बनण्याची शक्यता आहे? पर्याय आहे राजनेता, कवी, शल्यचिकित्सक, वाचक। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, शल्यचिकित्सक। प्रश्न क्रमांक 22, प्रज्ञावान किंवा प्रतिभाशाली विद्यार्थ्यांसाठी खालीलपैकी कोणते कार्य सर्वाधिक उपयुक्त ठरेल? पर्याय आहे शालेय सहलीचे अहवाल लेखन करणे, दिलेल्या संकल्पनावर आधारित मौलिक घटक लिहिणे, पाठ्यपुस्तकात दिलेली सर्व प्रश्न सोडविणे, शिक्षक दिनाच्या दिवशी अध्यापन करणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, दिलेल्या संकल्पनावर आधारित मौल्यवाहिक नाटक लिहिणे। प्रश्न क्रमांक 23, वर्गातील अध्यापनादरम्यान शिक्षकाचे विद्यार्थ्यांशी संबंध कसे असावेत? पर्याय आहे भेदभावपूर्ण, मैत्रीपूर्ण, मार्गदर्शनात्मक, अलिप्त। तर पर्याय दिले आहे फक्त 2, 3, 4, फक्त 2, 4, फक्त 2, 3, 1, 2, 3, 4। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, फक्त 2 आणि 3, म्हणजेच मैत्रीपूर्ण आणि मार्गदर्शनात्मक शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी संबंध असावे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, प्रज्ञावान विद्यार्थ्यांशी संबंधित समृद्धीकरण कार्यक्रम म्हणजे एक्सप्लेनेशन म्हणजे टिंब। पर्याय आहे बुद्धिमत्ता व प्रगतीनुसार पुढील वर्गात जाण्याची संधी द्यावी, स्वयंअध्ययन कार्य अधिक दिले जावे, शैक्षणिक कार्यक्रमात नेतृत्व देणे, सहल शालेय उपक्रमात अधिक संधी देणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, बुद्धिमत्ता व प्रगतीनुसार पुढील वर्गात जाण्याची संधी द्यावी। प्रश्न क्रमांक 25, टर्मन या मानसशास्त्रज्ञाने रिकामी जागा पेक्षा अधिक बुद्धिअंक किंवा बुद्धिमत्ता असलेल्या मुलांचं प्रतिभान म्हटले आहे। पर्याय आहे 120 IQ, 130 IQ, 140 IQ, 160 IQ। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, 140 IQ। प्रश्न क्रमांक 26, बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला आहे? पर्याय आहे एरिक एरिक्सन, जॉन डुई, BF स्किनर, थॉर्नडाइक। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, जॉन डुई। प्रश्न क्रमांक 27, शिक्षण हक्क अधिनियम 2009च्या अंमलबजावणीने विद्यार्थ्यांना रिकामी जागा। पर्याय वर्गातील मुलामुलींची संख्या समान होईल, वयानुरूप शिकण्याची संधी उपलब्ध होईल, लिंगानुसार आवश्यक भेदाभेद सह शिक्षण मिळेल, वरील सर्व। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, वयानुसार शिक्षणाची संधी उपलब्ध होईल। प्रश्न क्रमांक 28, विद्यार्थ्याला संकल्पनांचे होणारे आकलन खालीलपैकी विकासाच्या कोणत्या सिद्धांताशी निगडीत आहे? पर्याय आहे विकासा क्रमांक होतं विकासा क्षेत्राच्या संकल्पनावर प्रभाव पडतो, विद्यार्थी जिज्ञासा व प्रयत्न संकल्पना आकलनासाठी महत्त्वाचे असतात। पर्याय दिले आहे फक्त 1, फक्त 2 आणि 3, फक्त 1 आणि 3, फक्त 1, 2 आणि 3। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1, 2 आणि 3। प्रश्न क्रमांक 29, प्रज्ञान बालके ही रिकामी जागा। पर्याय आहे सामान्यतः शिक्षकांना आपण समजतात, शारीरिकदृष्ट्या कमजोर असून सामाजिक आंतरक्रियात मागे राहतात, अभिरुचीनुसार कोणत्याही क्षेत्रात श्रेष्ठ कामगिरी करू शकतात, सामान्यतः शाळेत जाण्याचा कंटाळा करतात। पर्याय आहे योग्य, अभिरुचीनुसार कोणत्याही क्षेत्रात श्रेष्ठ कामगिरी करू शकतात। प्रश्न क्रमांक 30, वर्गामधील भिन्न वयोगट असलेल्या विद्यार्थ्यांशी संबंध ठेवताना शिक्षकाला खालीलपैकी कशाचे ज्ञान असणे सर्वात जास्त आवश्यक असते? पर्याय आहे त्यांच्या पालकांचा व्यवसाय, त्यांची सामाजिक व आर्थिक स्थिती, सांस्कृतिक पार्श्वभूमी, त्यांचा विकास। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, त्यांच्या विकासाची अवस्था। तर ही होती महा-टी-ई-टीच्या संदर्भ पेपर 1 आणि पेपर 2 मधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र विषयाशी निगडीत असणारे वस्तुनिष्ठ प्रश्न। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।